खासदारांच्या शिष्टमंडळावरून काँग्रेस आणि सरकारमध्ये तणातणी. सरकारनं निवडलेल्या थरूर यांच्या नावावर काँग्रेसची फुली, तर सरकार म्हणते नाव आम्हीच निवडणार. ऑपरेशन सिंदूरमध्ये भारतानं पाकिस्तानचे 600 ड्रोन हाणून पाडल्याची सूत्रांची माहिती. 8 आणि 9 तारखेच्या रात्री पाकिस्तानकडून हवाई हद्दीचा भंग. भारत आणि पाकिस्तानमधलं युद्ध मीच थांबवलं. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचा 5व्यांदा पुनरुच्चार. हे आपलं आतापर्यंतचं सर्वात मोठं यश असल्याचा दावा. मसूद अझर, हाफिज सईद, दाऊद इब्राहिमसह भारताचे गुन्हेगार ताब्यात द्या. भारत यादी पाकिस्तानला सोपवणार, तर मेहबूबा मुफ्तींना पाकचा कळवळा. भाजपचं जहाज ओव्हरलोड झाल्यानं बुडणार. उद्धव ठाकरेंचा निशाणा, तर ठाकरेंचं जहाज बुडण्याच्या मार्गावर. शिंदेंचा पलटवार, तर काश्मीर मुद्द्यावरून ठाकरेंचा टोला. अटक होण्याआधी एकनाथ शिंदेंचा फोन आल्याचा संजय राऊतांचा दावा. शिंदेंनी अमित शहांशी बोलण्याचा प्रस्ताव दिल्याची माहिती. अमित शहा दिल्लीत आल्यावरच शिवसेना आणि भाजपमधली दरी वाढू लागली. संजय राऊतांचा आरोप. अरुण जेटलींनीही शहांना समजवायचा प्रयत्न केल्याचा दावा. संजय राऊत यांच्या नरकातला स्वर्ग या पुस्तकाचा प्रकाशन समारंभ सुरू. शरद पवार, उद्धव ठाकरेंची उपस्थिती. राजकीय टोलेबाजीकडे सगळ्यांचंच लक्ष. शरद पवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या काळात महिलांना राजकारणात 33% आरक्षण. पुण्यात अजित पवारांकडून शरद पवारांच्या निर्णयाचं कौतुक. राष्ट्रवादीचे नेते छगन भुजबळांकडे खंडणी मागणाऱ्या आरोपीला बेड्या. आयकर विभागाचा अधिकारी असल्याची बतावणी करत 1 कोटींची खंडणी मागितली. बीडमधला गुंडगिरीचा आणखी एक व्हिडिओ व्हायरल. परळीतील जलालपूरमध्ये तरुणाला टोळक्याकडून बेदम मारहाण. 7 जण पोलिसांच्या ताब्यात. पिंपरीतील इंद्रायणी नदीच्या पूररेषेतील 36 बेकायदेशीर बंगल्यांवर बुलडोझर. सुप्रीम कोर्ट आणि राष्ट्रीय हरित लवादाच्या निर्णयानुसार कारवाई. राज्यभरात अनेक ठिकाणी मान्सूनपूर्व पाऊस. नाशिकमध्ये तुफान पाऊस, तर बुलढाणा, परभणीसह अकोल्यात पावसाची हजेरी. भारत पाकिस्तान तणावामुळे थांबलेल्या आयपीएलचा दुसरा अंक आजपासून. बंगळुरूमध्ये आरसीबी आणि केकेआर भिडणार. सामन्यावर पावसाचं सावट. हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू.